लग्नासाठी घेऊन आलेलो आहे. तर आजचा व्लॉग खूप स्पेशल असणार आहे, कारण आज आहे माझ्या एका जिगरी मैत्रिणीचं लग्न आणि आम्ही जाणार आहे लग्नाला. आता सकाळचे 10 वाजलेले आहे. मी क्लासला गेले होते. आता दर्शन मला पिक करायला आला. आता आम्ही घरी जाऊ, रेडी होऊ आणि मग आम्ही जाणार आहे लग्नाला. तर लग्न पण दूर आहे, सगळं इथून 1-2-2.5 तासाचा रस्ता आहे. त्यामुळे आता मला फटाफट जायचंय, झटपट तयारी करायची आहे, झटपट निघायचंय. तर भेटू आता तुम्हाला, म्हणजे पुढे बघत राहा तुम्ही ब्लॉगमध्ये. खूप मजा येणार आहे. आज आम्ही गावाकडे जाणार आहे लग्नासाठी. तर बघूया काय काय होतंय आणि खूप मजा येणार आहे. चला बाकी मी तुम्हाला नंतर सांगते. माझा गुणी नवरा इथे देवबाप्पाला जय जय करत आहे. तर हा माझा गुणी नवरा इथे आता देवाला दिवा वगैरे लावत आहे. आमची तयारी झालेली आहे. काय मागतोय दर्शन देवाला एवढं? मी देवाला मागतोय की बाबा मला 7 जन्माला अशीच बायको पाहिजे. तथास्तु. तथास्तु. आपकी मनोकामना पूरी हो गई. चला आता मी पूर्ण तयारी नाही केलेली, थोडं अर्धवट फक्त मी आउटफिट वगैरे घातलेलं आहे, कारण भरपूर दूर जायचं आहे, खूप ऊन आहे. तर त्याच्यामुळे मी आता रस्त्यामध्ये तयारी करणार आहे. सो मी आता अशी निघतीये. आता खूप उशीर होतोय, जवळपास 11:30 होत आलेले. सॉरी, या आवाजामुळे तुम्हाला माझा आवाज क्लिअर येत नसेल, म्हणजे थोडं आजूबाजूला काम चाललंय. तर भेटतो तुम्हाला. मित्रांनो, आम्ही आता आमच्या लग्नाच्या मैत्रिणीच्या लग्नासाठी निघलोय पुढं आणि थांबले थोडंसं माई वडापाव खायचं होतं आम्हाला. चला तर आता आम्ही फायनली एका म्हणजे मेन रोडला लागलेलो आहे. एवढं फक्त निघलो होतं, बट आता फायनली निघलेलो आहे. आणि आजचं जे लग्न आहे ना ते खूप स्पेशल आहे. तिचं लग्न आहे ना, ती माझी खूप म्हणजे जवळपास आम्ही 8 ते 9 वर्षापासून फ्रेंड्स आहे. तर एकदम माझी ती शाळेपासूनची मैत्रीण आहे. तर सोबत शाळेत जाण्यापासून, सोबत कॉलेजला जाण्यापासून तर आज तिच्या लग्नाला जाते आहे. ऑफकोर्स ती पण माझ्या लग्नाला आली होती आणि खूप छान वाटतंय. म्हणजे असं एवढे वर्षाची फ्रेंडशिप आहे, आता तिचं लग्न होतं आहे, एक नवीन जर्नी स्टार्ट होती आहे तिची. सो खूप छान वाटतंय मला, पण असं इमोशनल पण वाटतंय. 8 दिवसा अगोदर मी तिला केळवणसाठी घरी बोलवलं होतं, तर तेव्हाच असं इमोशनल वाटत होतं, यार किती मोठे झालो आपण लवकर. आता म्हणजे इथंच होतं तर आमची अशी लवकर भेट नव्हती होत, पण आता लग्न झालंय तर असं वाटतं यार आता कधी भेटत जाऊ आम्ही. सो असं मिक्स फिलिंग आहे. खूप छान पण वाटतंय आणि थोडंसं सॅड पण वाटतंय. सो इट्स ओके, आता इट्स अ फेज ऑफ लाईफ. तर चाललोय आता लग्नाला. बघू आता, मस्त लग्नात पण मजा येणार आहे. पण मला फक्त उन्हाचं खूप टेन्शन आहे, कारण एवढं डेंजर ऊन आहे ना सगळीकडे. आणि जिथं आम्ही चाललोय ना तो भाग थोडा विदर्भातला आहे, तो तिकडे तर अजूनच जास्त ऊन आहे. तर त्याच्यामुळे बघू आता, उन्हामुळे थोडंफार काही म्हणजे परेशानी नाही झाली पाहिजे उन्हामुळे. बाकी तर ठीक आहे. आणि दर्शन, तुला कसं वाटतंय आपल्या प्रीतोचं लग्न होतंय तर? माझी पण ती बरेच चांगली जवळची मैत्रीण होती, म्हणजे आता माझ्यामुळे दर्शन सोबत पण तिची छान बॉन्डिंग झालेली. म्हणजे एक मस्त हसी मजाक गप्पा छान, आमचं असं जुळून जायचं तिघांचं मस्त. खूप फिरायचो आम्ही 2 व्हीलरवरती. पावती पण आली होती. हा, म्हणजे एकदा आम्ही 3 जण चाललो होतो, तर तेव्हा पावती पण आली होती. असं बऱ्याचशा आठवणी आहे. खूप छान. आणि तिच्या घरचे ना माझ्यावर खूप जास्त ट्रस्ट करायचे. म्हणजे कुठं पण जायचं म्हणलं ना तर मी सोबत असले तर हा चल जा. म्हणजे ते असतं एक फ्रेंड्सचं की बाबा हा एक मैत्रीण अशी असते की जिच्यावर विश्वास ठेवून घरचे बिंदास पाठवतात. तर तसं तिच्या घरी मी होते की हा चल मानसी आहे का, ठीक आहे जा मग, असं. तर दुसरं कोणासोबत नाही पाठवणार, पण माझ्यासोबत बिंदास पाठवायचे. तर असं आहे. खूप छान फ्रेंड्स आहे आम्ही, खूप बरेच वर्षापासून. म्हणजे आम्ही 8वीला असतानापासून फ्रेंड्स आहे. सो खूप मजा येणार आहे. चलो भेटू आता. मला अजून तयारी करायची आहे, पण आता 2 तास लागणार आहे पोहोचायला. तर थोडं जवळ पोहोचत आल्यावर मी माझी तयारी करत, कारण उन्हामुळे सगळं डबल जैसे ते वैसे झालं असतं, त्यामुळे. मग आता थोडं जवळ पोहोचू तेव्हा मी मेकअप करेन. चलो बाय. आम्ही आता चाळीसगावच्या समोर हिरागाव म्हणून इथं थांबलो, थोडंसं रस वगैरे प्यायला. खूप ऊन आहे. नवरीचे फोन नवरीच्या फोनावर कोण येत आहे तर ते आमच्यासाठी थांबली आहे.
तसं तर ती जाणारच आहे नवरदेवासोबत, आमच्यासाठी तर काही थांबणार नाही. थांबली आणि खूप ऊन असल्यामुळे आम्ही तर थांबलो. हे बघा सगळे थांबले सगळे थांबले. तर हिने मोठी बॉटल घेतलेली आहे, म्हणजे हिच्यामध्ये आपण मिक्स करू. पाहिजे अरे तर मिक्स काय करणार, काय बोललो मी, रस टाकून घ्यायचा आहे तिला एवढ्या मोठ्या बाटलीमध्ये ऊसाचा. आणि आता तिने ऊस रस पिलाय, तिला मळमळ वगैरे होते. तर कसं वाटतं तुला? बरं वाटतं. तर आता इथे मी तयार झालेले आहे. माझ्या नवऱ्याचा अवतार बिघडलेला आहे. मस्त आता तयार वगैरे झाली आहे, कर्ल्स वगैरे केले आणि माझ्या नवऱ्याने डोक्यावर इथे रुमाल घेतला आहे, कारण खूप गरमी आहे आणि ऊन पण खूप जास्त आहे. खूप लेट झालेलं आहे, 4 वाजलेले आहे आता आणि आताशी एंट्री चालू आहे लग्नाची. तर चला मी तुम्हाला आता लग्न दाखवते. मी कशी दिसते कॉमेंट्समध्ये नक्की सांगा. माझा नवरा तर नेहमी छानच दिसतो है ना कसं. चल चल फोटो काय स्पीड कमी जादा गेम करतो. तर फायनली लग्न झालेलं आहे आणि आता आम्ही रिटर्न निघलो आहे छत्रपती संभाजीनगरला जायला, कारण बराच डिस्टन्स आहे आणि घाटाचा रस्ता वगैरे आहे. तर थोडं लवकरच निघलो आहे आम्ही. आता तरी पण 5 वाजले आहेत. खूप छान लग्न झालं आणि मस्त वाटलं एकदम. ती खूप सुंदर दिसत होती आणि लग्न पण खूप मस्त झालं. सगळे खूप छान अरेंजमेंट वगैरे सगळं छान होतं. लग्न छान झालं. पण मला थोडंसं म्हणजे मला लई वाईट वाटतंय. शेवटी माझी एक फ्रेंड दूर झाली. आता म्हणजे दूर झाली म्हणण्यापेक्षा ती फ्रेंडशिप नाही तुटणार, बट एक असतं ते की मुलांचं तरी लग्न झाल्यावर दर्शन, मुलांचं लग्न झाल्यावर पण कधीच असं म्हणजे असं नसायचं. जेव्हा म्हणलं तेव्हा मित्रांकडे जाऊ शकते, पण मुलींचं थोडं कुठंतरी लिमिटेशन्स येतात आणि मुलींची मात्र मैत्रीण थोडी दूर होऊन जाते. तसंच मला फील होत आहे आणि खूप असं इमोशनल वाटतंय मला निघून नव्हतं वाटत, पण थोडा आता ऑप्शन नव्हता म्हणून मानसी जरा इमोशनल झाली होती, त्याच्यामुळे मी त्याला पटकन बाहेर काढलं. नाही रटण्यापेक्षा इथपर्यंत माझ्या गाडीचं सॅड मोड आहे, इथपर्यंत मी तिला बाहेर काढून ठेवतो. घरी जाऊन रड किती म्हणजे रडू. घरी जाऊन रड, आता नको रडू. काऊन? अरे तर आता कशाला. तर असं मला खूप असं वाईट वाटतंय. बचपन की फ्रेंड आहे यार, आणि तसं एक कोणती पण फ्रेंड असतं ते कसं एक वेगळं कनेक्शन असतं ते. आणि ठीक आहे, आता चला निघलोय आम्ही. आता 9 आता 5 वाजले. आता पोहोचतेपर्यंत वाजतील 7 साडेसात. तर चलो, हॅपी मॅरिड लाईफ टू बोथ ऑफ यू. चलो यार को बड़ी प्यारी जीत मिली मेरे यार को. प्यार मिला जीत मिली मेरे यार को, बड़ी प्यारी जीत मिली मेरे यार को. खुश है जो दिल मन महफिल, खुश है जो दिल मन महफिल गीतों से सजाती है. मेरे यार की शादी है, मेरे यार की शादी है, मेरे यार की शादी है, मेरे यार की शादी है. जरा तस्वीर से तू निकल के सामने आ मेरी महबूबा. तर मित्रांनो आता तर काल
काल आम्ही ब्लॉग एंड करायला विसरून गेलो. घरी आल्यावर दर्शन साहेब बाहेर गेले होते इम्पॉर्टंट कामासाठी, इम्पॉर्टंट ठिकाणी. सो आम्ही काल ब्लॉग एंड नाही केला. तर आज सेकंड डेला आम्ही ब्लॉग एंड करतो आहे. आणि आता आम्ही आलोय मस्त नाश्ता करायला. मस्त आम्ही आता काय खाणार आहे, डोसा, मसाला डोसा खातोय आम्ही. कोण सांगितलं दर्शन? आता आम्ही मसाला डोसा खातोय. तर चला आता आज सेकंड डे स्टार्ट होतोय. आणि आज माझ्या दुसऱ्या फ्रेंडची मेहंदी आहे. पण बघू आता, माझ्याकडे सध्या फोन नाही. लग्न available. सीझन चालू आहे त्यामुळे जरा लयच धावपळ चालू आहे. सॉरी, थोडासा झोल झाला होता. तर अशा प्रकारे आम्ही हा ब्लॉग या ठिकाणी एंड करतोय. आजचा ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंट्समध्ये नक्की सांगा. आणि माझ्या बेस्ट फ्रेंडसाठी छान छान विश देऊन जा की तिची मॅरिज लाईफ चांगली गेली पाहिजे. आणि ब्लॉग कसा वाटला हे पण कमेंट्समध्ये नक्की सांगा. भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.